तर सुरुवात आपण कशी करतो हे फार महत्वाचं असतं. एक छान कोट आहे, व्हेन यू स्टार्ट गुड हाफ ऑफ द जॉब इज डन. तर आपल्याला पण आपली स्टार्ट फार महत्वाची आहे. तर ही स्टार्ट कशी करायची, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की सर मी सुरुवात कुठून करू, कशी करू. तर खूप सोपं आहे आणि ही जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला खूप बेटर राहील तुमच्या स्टडीसाठी. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही कुठली एक्झाम प्रिपेअर करणार आहात, देणार आहात हे फायनलाइज करा. त्याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित बारकाईने पहा, आपल्याला किती जागा आहेत. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट नंतर त्याचा सिलेबस काय, त्या सिलेबसची हार्ड कॉपी तुम्ही तुमच्याजवळ ठेवायची प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही अभ्यास करता. हा सॉफ्ट कॉपी नको आपल्याला, कुठल्याच गोष्टी सॉफ्ट कॉपी नाही, हार्ड कॉपी आपल्या बाजूला हवी अभ्यास करताना. हे फार महत्वाचं आहे. सिलेबस कॉपीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित पाहिजे की किती मार्क्सला कुठला टॉपिक्स, कुठला सब्जेक्ट विचारला गेलाय. त्यानंतर सिलेबसमध्ये काय काय नवीन इन्क्लूड केलंय, काय एक्सक्लूड केलंय हे बारकाईने पाहिजे आणि मुद्देसूद आपण अभ्यास केला पाहिजे. हे झालं सिलेबस कॉपी. त्यानंतर क्वेश्चन पेपर, लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर आपल्या सोबत पाहिजे प्रत्येक सब्जेक्टचे, जो आपण सब्जेक्टचा अभ्यास करणार आहोत. तर ठीक आहे, या 3 गोष्टी मेन म्हणजे आपल्याजवळ हवेत. त्यानंतर बुक्स पर्टिक्युलर प्रत्येक सब्जेक्टचे कुठले, जसे आपण सब्जेक्ट घेणार आहोत मी तुम्हाला यादी दिलंच की कुठले सब्जेक्ट्स आपल्याला करायचे. तर हे सुरुवातीला हे प्रिपरेशन आपल्याजवळ हवं, कारण असं म्हणतात की युद्धाला जाण्याआधी आपल्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हवा. तर त्याप्रमाणे या गोष्टी आपल्याजवळ अभ्यासाआधी हे मटेरियल्स आपल्यासाठी अवेलेबल हवं.